श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात होते आहे सकाळपासूनच. तर आज आहे वटपौर्णिमा. तर आज वटपौर्णिमेची आपण पूजा पण करणार आहोत, ती तुम्हाला दिसेल. आईकडे जाणार आहे, मामा येणार आहे, मामाला फणस काढून ठेवला आहे, तोही द्यायचा आहे आपल्याला. तर पूजेच्या अगोदर नाश्त्याची थोडीफार तयारी करून ठेवते. हे बटाटे काढलेत मी. आज काय जेवण काय फक्त तिघांसाठी बनवायचं आहे. माझे बहुतेक मी वडेपाव किंवा ब्रेड पॅटीस बनवेल. आता मुलींना नाश्त्याला मुलींना आटा नूडल्स करते आहे. मी माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. हा छानपैकी चाय तयार झालेला आहे आणि इथे साबुदाण्याची खिचडी बनवायला शेंगदाणे भाजलेले आहेत, तर तिथे साल वगैरे काढून नंतर खिचडी बनवेल. हे कशा अगोदर सुरुवात करून घेतली तर पूजेनंतर जास्त मला घाई होणार नाही. त्यासाठी चला मग नंतर परत भेटूया पुढे. आपली मॅगी बनते आहे. हे बघा छान ही मॅगी बनते आहे वैष्णवी आणि पप्पांसाठी. नेहल गेली आहे शाळेमध्ये, ती 12:30 वाजता, मग तेव्हा तिला बनवून देईल. आणि माझ्यासाठी नंतर बनणार आहे खिचडी, साबुदाण्याची खिचडी उपवासाची. If we tried it, we can make it, but don't we ever. चला हे बघा, तर मी झाली आहे तयार वटपौर्णिमेच्या पूजेसाठी. साधा सिंपलच केलेला आहे. आयब्रो करायला पण वेळ भेटला नाही आहे, जे काय आहे बांगड्या पण घालायला वेळ भेटला नाही, बाजारात जायलाच वेळ भेटला नाही आहे. माझ्या मैत्रिणी सगळं सामान आणून दिलेलं आहे चारुशिलाने. तर चला आता आपण पूजेची तयारी करूया. तर हे वटाच्या झाडाचे पानं आणलेले, ते पानं स्वच्छ धुवून वगैरे ते तोडलेले आहेत. फुलं घेतली आहेत, केळी, आंबे, हे आहेत जांभूळ, करवंद, आपला हा धागा आणि हे मणी, छोटे मणी. पण एक दुसरी गोष्ट काय झालेली आहे, दरवर्षी मला कापा फणस मिळत असतो, पण ह्याच वर्षी नेमकं त्या काकांनी जो फणस दिलेला आहे तो नेमका बरखा फणस निघाला आहे. आणि हा बघा तो फणस आता ते झालेलं आहे वाणामध्ये. आता हा बरखा फणस मला द्यावा लागणार आहे. पहिल्यांदाच झालंय. गोड आहे पण खूप चिकचिक आहे, हा प्रॉब्लेम झालेला आहे. आता मामाला जो फणस काढलेला आहे मामासाठी आता घेऊन जाणार, तो काय निघतोय मला माहित नाही. बघू आता, आपण तयारी करूया आता. आपण असे 2-2 भाग करून घेतोय वाणामध्ये द्यायला, कारण पानं छोटे आहेत ना, मग ते जास्त पान छोटं आणि ते वाण मोठं बरं नाही वाटतं. असे 2 भाग करून घ्यायचे आता आणि पूजेला लागले. पूजेची तयारी चालू आहे, झालेली आहे. आता माझ्या स्वामींची प्रार्थना करते आहे. पहिले जरा माईकमध्ये थोडा इश्यू झाला, त्यामुळे माझा आवाज काही रेकॉर्ड नाही झालेला आहे. तर मी ह्या वेळेला सर्वांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत होती. जे कोणी माझे सबस्क्रायबर आहे, जे कोणी सगळे माझे व्हिडिओ बघतात आहे, त्या सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप सगळ्या शुभेच्छा. तुमचे सर्व कामं पूर्ण हो, हातात घेतलेले कामांना यश मिळो आणि तुम्हाला, मला, आपल्या सर्वांना खूप सुखी आणि आनंदी निरोगी आयुष्य लाभो. चला मंडळी, आता वाहनं तयार झालेली आहे, केलेले आहे. आता आपण घरामध्येच वडाला पुजणार आहोत. तर त्या पूजेची आता आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम दिवा पेटून घेतोय, कारण कोणतेही देवाचं कार्य
आपण अग्नीच्या साक्षीने करणार आहोत. वडाच्या झाडाला फेऱ्या घालणार आहोत. चला हाँ ये हुआ बात. चला आमची कॅमेरामॅन वैष्णवी हिच्यासाठी वाण. टाकलेत ना. तर आता आपण चाललो आहोत विक्रोळीला माझ्या आईकडे. हे बघा वाहन घेऊन मामा असणार आहे बहुतेक, आला असेल तर साईड असेल. आमच्या बाबांसाठी वाहन घेऊन चाललो. वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. वाहन आणले ताई. हे बघ ते तुझ्यासाठी घरी आणले. फणस बरखा निघाला. गोड आहे म्हणा. वेगळे आणि हा कच्च्या फणसाची भाजी कापून वगैरे आणलेलं आहे. कापून आणि भाजी कशी अशी जी उकळून टाकायची नाही सांगतो मी रेसिपी. बरं आम्हाला कधी वाहन देतो बाबांना.
या आई. आंबा तर गोडच असतात. गरा खाऊन बघ. बरं खा, गरा निघाले ह्या वेळेला. हा, खा खा. आमचा छान निघाला. तुझा कापा होता ना. काय ना होतो एखाद दिवस. बघ बरं खाऊन. आहे गोड एकदम, खूप पिकला जातो, हातात पण येत नाही. चावायची गरजच नाही. तेव्हा डायरेक्ट गिळायचं आहे. छान आहे ना. आता मामाचा फणस काय माहिती कसा निघतोय. हा बघा, हा मामासाठी आपण आणलाय. आता मामाचा फणस काय माहित नाही कसा निघणार आहे. मला वाटतं हा पण नाही, तो उद्या पिकेल. उद्या हा मामाला द्यायचा. मला पिशवी काढून घे तुझी. राहू दे. ते मामाने नाही पिशवी आणली, ती मोठी पिशवी आहे ना. अशी पिशवी मामाला देऊन टाक. पिशवी सकट मामाला देऊन टाक. न्यायला बरं पडेल ना, आपण आता जाईल तर. चला निघू आई. चला आता मी चाललो आहोत घरी. आईची भेट झाली, ताईची भेट झाली, थोडं फोटो सेशन झालेलं आहे. आता जाऊया घरी. चला भेटूया आता मगाशीच आम्ही आईकडून आलो. आजची वटपौर्णिमा पण छान झाली, पूजा छान झाली, आईची भेट झाली. आता घरी आल्यावरती साबुदाण्याची खिचडी खाल्लेली आहे. आता थोडा वेळ आराम करणार आणि परत संध्याकाळी दुपारीचं जेवण बनवणार. आजचा दिवस एवढाच. तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला, कसा वाटला ते नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.